वटपौर्णिमा पूजाविधी. आज आपण वटपौर्णिमेची संपूर्ण पूजाविधी जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करत असतात. तर पूजेसाठी लागणारं साहित्य आहे हळद कुंकू, अक्षता, फुले, उदबत्ती, कापूर, पंचामृत, लाल किंवा पिवळा दोरा, फळे, वडाची पाने, पाण्याचा तांब्या, नैवेद्य अशा प्रकारचं साहित्य पूजेसाठी लागतं. त्यानंतर पूजाविधी आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा, शक्य असल्यास साडी नेसा, घरातील देवांची पूजा करा, गणपती आणि कुलदेवतांचे स्मरण करा, वडाच्या झाडाजवळ जा, वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा, हळद कुंकू आणि फुले वाहा, वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करा, दोरा गुंडाळा, वडाच्या झाडाभोवती 7 किंवा 108 वेळा दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घाला. त्यानंतर मंत्र जपा. ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार मंत्र म्हणू शकता. वटसावित्री कथा ऐका किंवा वाचा. सावित्री सत्यवान यांची कथा वाचणे या दिवशी शुभ मानले जाते. कापूर लावून आरती करा, नैवेद्य अर्पण करा, फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा, कुटुंबाच्या सुखासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. वटपौर्णिमेला काय करू नये? वादविवाद टाळा, अपशब्द बोलू नका, पूजा अर्धवट सोडू नका, झाडाची पाने तोडू नका.